काल एकदम नाशिकच्या काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकावून माजी राष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय जनता पक्षानं हिंदुत्वावर ताबाच घेतला. ताबा म्हणजे भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की या जगातल्या हिंदुत्वाचे ते एकमेव ठेकेदार आहेत आणि हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त त्यांचंच नाव आहे. काल ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकवण्याचा कार्यक्रम झाला. आम्ही त्याचं स्वागत करतो. फार तेजस्वी अशी धर्मध्वजा काल फडकवली. देशाचे माजी राष्ट्रपतींना उपस्थित होते, राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, कुंभमेळ्याचे मंत्री उपस्थित होते, नरहळ झिरवळ उपस्थित होते. काय म्हणजे महान धर्मरक्षक असे सगळे अनेक लोक उपस्थित होते. पण मला सांगा, धर्म ही त्यांची मक्तेदारी आहे का? काळाराम मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक त्या काळात सामाजिक कार्यातले महान नेते त्या मंदिरात संघर्ष त्यांनी केला. काळाराम मंदिराचा संबंध शाहू फुले आंबेडकर या विचारधारेशी जोडलेला आहे. पण या तीन प्रमुख कुटुंबातलं कोणीतरी एक एक व्यक्ती तिथे जर बोलवली असती तर तो धर्मध्वजा अधिक तेजस्वी झाला असता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचे पहिले धडे दिले, प्राथमिक. नाही तर भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा काय संबंध आहे? पण या कार्यक्रमाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या कुटुंबातील व्यक्तीला तरी बोलवावं असं त्यांना का वाटलं नाही? म्हणून असं म्हणतो ना की हिंदुत्वाचा ताबा घेतला, कब्जा, जसं लँड ग्रॅबिंग करतात, खंडणी गोळा करतात, त्या पद्धतीचे हे कार्यक्रम हिंदुत्वाच्या नावावर केले जातात. काळाराम मंदिराचं महत्व समजून न घेता हे असे कार्यक्रम जर झाले तर ते हिंदुत्वासाठी योग्य नाही. ध्वजा फडकवलीत तुम्ही, अयोध्येत ध्वजा फडकवला मोदींच्या हस्ते, अयोध्येत पण एक धर्मध्वजा फडकवला, करेक्ट. त्या धर्मध्वजेवरती बहरलेला वृक्षाचं छायाचित्र आहे. तुम्ही आपण पहा, कोणाला माहित नसेल मी सांगतो. अयोध्या मंदिरावरील धर्मध्वजेवर वृक्ष आहे बहरलेला, हिरवागार. देशात काय चित्र आहे? अडाणीसाठी देशभरामध्ये जंगलतोड सुरू आहे. छत्तीसगड, झारखंड पासून ओरिसापर्यंत ज्या खाणी, जंगलातल्या खाणी अडाणीला दिलेल्या आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड सुरू आहे. आमच्या मुंबईमध्ये एका रात्रीत 3000 वृक्ष आरे जंगलात तोडले. तुम्ही धर्मध्वजा फडकवता, त्याच्यावरती काय चित्र टाकता, प्रतीक टाकता, मग त्यानुसार वागायचं कोणी? इथे सुद्धा तेच आहे ना. श्री हनुमानाचं चित्र टाकलेलं आहे धर्मध्वजेवरती. पण हनुमानाचे आदर्श काय आहेत ते तुम्ही पाळलेत का? हनुमान हा निष्ठावान होता. तुम्ही सगळे गद्दार तुमच्या पक्षात घेतले. तुमच्या पक्षामध्ये कोण लोक आहेत? ते का हनुमान आहेत का? नाही, हे सगळे आमच्या हनुमान तुम्ही घेतलेत. त्याच्यामुळे ही अशी ढोंग बंद केली पाहिजेत भाजपनं. हे राजकीय खेळ आहेत हिंदुत्वाचे. हे शक्यतो करून हिंदुत्वाला बदनाम करू नका.